नेरळ जवळील ममदापूर गावात पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालंय। गावचे माजी सरपंच शाकीब पाल्टे यांनी अलीकडेच हिंदू समाजाविरोधात केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्यावरून वाद शांतही झाला नव्हता, तोच आता त्यांच्या घरावर मशिदीचे भोंगे लावल्यानं ग्रामस्थांचा संताप भडकलाय। या घटनेच्या निषेधार्थ ममदापूरमधील सर्व हिंदू बांधवांनी एकत्र येत शनिवारी संध्याकाळी नेरळ पोलीस ठाण्यात निवेदन सादर केलं। या आंदोलनात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार भोंगे पहाटे 5 वाजल्यापासून संध्याकाळी 8 पर्यंत सुरू राहतात। विशेषतः शुक्रवारी दुपारी मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर वाजवल्यानं शाळकरी विद्यार्थी, कामगार आणि ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, अशी तक्रार करण्यात आली। गावकऱ्यांचा आरोप आहे की अशा प्रकारचे भोंगे लावणे हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन असून कोणत्याही धार्मिक स्थळी लाऊडस्पीकर वापरण्यासाठी प्रशासनाची परवानगी आवश्यक असते। मात्र ममदापूरमध्ये कोणतेही नियम पाळले जात नसल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणामुळे ममदापूरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं असून गावात शांतता राखण्यासाठी आणि बेकायदेशीर भोंगे काढण्यासाठी पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे। निवेदन देताना ॲडव्होकेट श्याम कडव, ॲडव्होकेट अमोल सूर्यवंशी, कृष्णा शिंगे, कल्पेश कराळे, विपुल हिसाळके, नितीन पवाळी, मनीष भगत, गणपत कालेकर, मनोज लाड, अंकुश मोरे, सचिन धुळे, विलास सोनावळे यांच्यासह अनेक हिंदू बांधव उपस्थित होते। आणि त्यांनी त्यांच्या घरावर वैयक्तिकरित्या माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असताना देखील तसेच बॉम्बे पोलीस ॲक्टमध्ये बॉम्बे पोलीस ॲक्टचं व्हायोलेशन करून त्यांच्या घरावर जे भोंगे लावलेले आहेत ते भोंगे उतरवण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आज ममदापूरमधले सर्व ग्रामस्थांनी मिळून आम्ही या ठिकाणी नेरळ पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे। रात्री 8 वाजेपर्यंत एखाद्या हिंदूची इच्छा असो अथवा नसो त्याला या भोंग्यावरचा आवाज ऐकायला लागत होता। मग घरात वृद्ध माणसं असू द्यात, लहान मुलं असू द्यात, मुलांच्या परीक्षा असू द्यात, हे सतत ऐकायला लागत होतं। आपल्या सगळ्यांना माहीत असेल की सर्वोच्च न्यायालयाने KKL मॅजेस्टिक सोसायटी विरुद्ध आपल्या चर्च ऑफ गॉस्पेल या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की हे बेकायदेशीर भोंगे उतरवावे लागतात। तसंच मुंबई पोलीस अधिनियम 33R3 नुसार हे भोंगे काढणं अनिवार्य आहे। मग हे भोंगे काढण्यासाठी ममदापूरच्या सर्व हिंदू बांधवांनी एक सह्यांचं निवेदन तयार केलेलं आहे। ते सह्यांचं निवेदन याच्यामध्ये आपल्या 2 प्रमुख मागण्या आहेत की शाकीब पाल्टे याने जे त्याच्या घरावरती मशिदीचे भोंगे लावलेले आहेत ते काढणं, त्याच्यावरती कारवाई होणं आणि दुसरं मशिदीवरचे पण भोंगे काढण्यासाठीचं आपण निवेदन आज साहेबांना द्यायला आलेलो आहोत। महाराष्ट्र न्यूज 24 साठी वृषभ लोकरे, कर्जत।